राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे, तर काही भागांमध्ये पावसानं विश्रांती घेतल्याचंही पाहायला मिळत आहे। अशा परिस्थितीत हवामान विभागाच्या अंदाजानुसार अनेक भागात पाऊस कमी होण्याची शक्यता आहे। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग दिसेल। तर जाणून घेऊयात उद्या नेमकी काय परिस्थिती असेल ते। मुंबईत गेल्या अनेक दिवसांपासून पावसानं दमदार हजेरी लावली आहे आणि यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणारे चारही धरण ओव्हरफ्लो झाले। मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। कोकणातील रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात देखील अति पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। उद्या मुंबईमध्ये 32°C कमाल तर 22°C किमान तापमान असेल। पुणे, सातारा, सांगली तसेच कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे। या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। पुण्यात पुढील 4 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर उद्या पुण्यामध्ये 31°C कमाल तर 25°C किमान तापमान असेल। मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला। तर संभाजीनगर या ठिकाणी उद्या 34°C कमाल तर 27°C किमान तापमान असेल। विदर्भामध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तसेच चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तर नागपूरमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे। नागपूरमध्ये उद्या 32